मोबाईल ॲपच्या माध्यमातून न्यू इंडिया आर्मीमध्ये सहभागी होणे आता शक्य होणार आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल प्ले स्टोअरमध्ये जाऊन न्यू इंडिया आर्मीचे ॲप इन्स्टॉल करायचे आहे। ॲप इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला ॲपच्या वापरासाठी लोकेशन आणि मायक्रोफोन ऑन ठेवण्याची परवानगी द्यायची आहे। त्यासाठी अलाउ बटनवर क्लिक करा। लोकेशन सुरू न केल्यास ॲप चालणार नाही। डाउनलोड ॲप ओपन केल्यावर तुमचा मोबाईल क्रमांक तिथे टाका। त्यानंतर तुम्हाला एक OTP क्रमांक मेसेजद्वारे प्राप्त होईल। तो OTP टाकून तुम्हाला ॲपमध्ये लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्यानंतर फोनवर होम स्क्रीन येईल, ज्यावर डाव्या बाजूला वरती तुमच्या विधानसभेचे नाव दिसेल। त्यावर तुम्हाला करावयाच्या कामांची यादी दिसेल, जसे की प्रश्नमंजुषा, युवा बैठक, घरोघरी जाऊन लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देणे इत्यादी। तुम्ही स्वीकारले या बटनावर क्लिक केल्यानंतर ते कार्य तुमच्या इतर कार्यांसोबत जोडले जाईल आणि उजव्या बाजूला पुनरावृत्तीचा आकडा दिसेल। चालू कार्यांमध्ये तुम्हाला समाप्तीची तारीख, कार्य पुनरावृत्तीची संख्या, प्रत्येक कार्यासाठी असलेले क्रेडिट या गोष्टी डाव्या बाजूला दिसतील। जर तुम्ही कार्य नाकारले तर ते नाकारण्यामागचे कारण देण्यासाठी एक पॉपअप येईल। तुम्ही त्या कार्यांवर क्लिक केल्यानंतर खाली कामांची नोंदणी करायची आहे। ती कामे कशी पार पाडायची याबद्दल मार्गदर्शन पुढील प्रमाणे। प्रश्नमंजुषा या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या कार्याची विस्तृत माहिती आणि क्रेडिट्स अगदी सुरुवातीलाच दिसतील। स्क्रीनच्या मध्यभागी कार्य पुनरावृत्ती स्थिती या शीर्षकांतर्गत तुम्हाला स्वीकृत झालेल्या, निरीक्षणाखाली असलेल्या आणि अपात्र ठरलेल्या कार्यांची माहिती तुम्हाला मिळेल। त्या खालोखाल तुम्हाला कामाचे वर्णन आणि त्यासाठी आवश्यक असलेले पुरावे दिसतील। त्या अंतर्गत सरकारने राबवलेल्या महत्त्वपूर्ण योजनांविषयी तुम्हाला 12 प्रश्न विचारले जातील। या 12 प्रश्नांची उत्तरे दिल्यास तुमच्या खात्यात 10 क्रेडिट जमा होतील। युवा बैठक कार्य पुनरावृत्ती म्हणजेच टास्क रिपीट स्टेटसमध्ये तुम्हाला WRMने मान्यता दिलेल्या कार्य पुनरावृत्तीची संख्या तसेच नाकारलेली आणि निरीक्षणाखाली असलेली कार्ये दिसतील। त्यानंतर कार्यकाळाचे तपशीलवार वर्णन आणि कामाच्या सत्यापनासाठी आवश्यक असलेल्या कामाचा पुरावा तुम्हाला मिळेल। त्याखाली कार्य सुरू करण्याचा पर्याय असेल। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कार्याची पुनरावृत्ती केल्याचा तपशील द्यावा लागेल। तुम्ही ज्या दिवशी कार्य करत आहात ती तारीख, कार्याचे ठिकाण आणि युवा बैठकीसाठी उपस्थित असलेल्यांची संख्या याचा उल्लेख करावा लागेल। बैठकीला कमीत कमी 5 जण उपस्थित हवेत, अन्यथा कार्य रद्द केले जाईल। टिप्पणी विभागात बैठकीदरम्यान मिळालेला अभिप्राय नोंदवावा। फोटो जोडण्यास सांगितलेल्या विभागात सर्व उपस्थित सदस्यांसोबतचा एक फोटो, त्यांची नावे आणि संपर्क तपशिलाचा एक फोटो अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा, अन्यथा कार्य रद्द केले जाईल। यानंतर तुम्ही पुन्हा युवा बैठक पृष्ठावर जाल। पुनरावृत्ती सबमिट करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही आणखी एक कार्य सबमिट करू शकता। मागे जा अर्थात बॅक पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही चालू कार्याच्या यादीवर पोहोचाल। फेसबुक लिंक शेअर त्याचबरोबर तिथे तपशील डाउनलोड करा हा पर्याय सुद्धा असेल, ज्याचा वापर करून तुम्ही पोस्टची लिंक, व्हिडिओ अथवा फोटो डाउनलोड करू शकता। कार्य सुरू करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या कार्याबद्दल माहिती भरण्यासाठी एक नवे पेज ओपन होईल। कार्य पूर्ण केल्याचा पुरावा देण्यासाठी तळाशी असलेल्या पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमच्या पोस्टची लिंक, तारीख आणि वेळ दर्शवणारा एक स्क्रीनशॉट देऊ शकता। व्यक्तिशः संपर्क पेजवरील डाउनलोड पर्यायावर क्लिक केल्यावर लोकांना फोन करताना बोलायची कॉलिंग स्क्रिप्ट डाउनलोड होईल। त्यामध्ये तुम्हाला कॉलची यादी दिसेल। यादीच्या सुरुवातीला कॉल न केलेल्यांची नावे आणि त्यानंतर कॉल नियोजित केलेल्यांची नावे तुम्हाला दिसतील। कॉल आयकॉनवर क्लिक केल्यावर आपोआप त्या व्यक्तीला कॉल जोडला जाईल। पूर्ण स्क्रिप्ट वाचून आणि समोरच्या व्यक्तीचा अभिप्राय घेऊन कॉल यशस्वीरित्या पूर्ण करा। त्यानंतर तुम्हाला देण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये त्यांचा अभिप्राय नोंदवा आणि पूर्ण या पर्यायावर क्लिक करा। समजा नेटवर्क समस्या उद्भवली किंवा
त्या व्यक्तीने नंतर कॉल करण्यास सांगितले तर रिशेड्यूलवर क्लिक करून पुन्हा कॉल करण्याची निर्धारित तारीख आणि वेळ नमूद करून ओके करा. तुम्ही किती वेळा कॉल केला आणि नियोजित कॉलची वेळ हे तुम्हाला नावाच्या खाली दिसेल. कार्य पूर्ण झाल्यानंतर यादीत नवीन नावे येतील. त्यानंतर तुम्ही पुन्हा कार्याची पुनरावृत्ती करून सबमिट बटनावर क्लिक करू शकता. प्रभावी व्यक्ती संपर्क अभियान. त्याखालोखाल असलेल्या वर्णन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये नेमून दिलेल्या कार्याची संक्षिप्त माहिती तुम्हाला मिळेल. त्यानंतर तपशील डाउनलोड करा या पर्यायाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या योजनांबद्दल माहिती देणारी 2 पानी पुस्तिका तुम्हाला डाउनलोड करता येईल. ही पुस्तिका संबंधित प्रभावी व्यक्तीला देऊन त्यांचा अभिप्राय आणि पाठिंबा नोंदवून घ्यावा. मुख्य म्हणजे त्यांना ही पुस्तिका देतानाचा फोटो पुरावा म्हणून काढावा. त्या व्यक्तीला भेटल्यावर त्या व्यक्तीचे नाव, संपर्क, व्यवसाय, तारीख ही सर्व माहिती प्रभावी व्यक्तीचा प्रकार या विभागात भरावी. तुम्ही भेटलेली व्यक्ती प्रभावी व्यक्ती म्हणून कशी पात्र आहे त्याविषयी त्यांच्याबद्दलच्या माहितीमध्ये लिहावे. प्रतिक्रिया किंवा अभिप्रायामध्ये त्यांनी दिलेली प्रतिक्रिया नोंदवून त्यांच्यासोबत काढलेला फोटोही जोडावा. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करून तुमचे कार्य पूर्ण करावे. वर डाव्या टोकाला असलेले बॅक बटन दाबल्यानंतर तुम्ही कार्याच्या यादीवर पोहोचाल. तात्कालिक कार्ये. याचबरोबर इतर 2 तात्कालिक कार्ये सुद्धा तुम्हाला देण्यात येतील. ही कार्ये काही काळापुरतीच मर्यादित असतील. मतदान संपर्क आणि गावोगावी भेटी अशी या तात्कालिक कार्यांची नावे आहेत. मतदान संपर्क. सदर कार्याअंतर्गत लोकांना आपल्या ठराविक मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यास प्रोत्साहित करण्याचे तसेच त्यांना न्यू इंडिया आर्मीबद्दल संक्षिप्त माहिती देण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. कार्य सुरू करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कार्याची तारीख, ठिकाण आणि स्वयंसेवकांनी संवाद साधलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रियांची नोंद करणे आदी पर्याय तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. उपस्थितांसह एक सेल्फी आणि स्वयंसेवकांनी संवाद साधलेल्या सर्व व्यक्तींची नावे व त्यांचे संपर्क असलेल्या यादीचा फोटो असे 2 फोटो अपलोड करायचे आहेत. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करून कार्य पूर्ण करायचे आहे. वर डाव्या टोकाला असलेले बॅक बटन दाबून तुम्ही कार्यांच्या यादीवर पोहोचाल. गावोगावी भेटी. त्याखालोखाल असलेल्या वर्णन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेमून दिलेल्या कार्याची संक्षिप्त माहिती मिळेल, ज्यामध्ये किती गावांना भेटी द्यायच्या आहेत, तेथील किती लोकांचे सरकारबद्दलचे मत जाणून घ्यायचे आहे, तसेच कोणत्या सरकारी योजनांबद्दल त्यांना माहिती पुरवायची आहे याविषयी नमूद केले असेल. यामध्ये स्वयंसेवकांनी संवाद साधलेल्या गावकऱ्यांसोबतचा फोटो, त्यांची नावे आणि संपर्क असलेल्या यादीचा एक फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. गावाला भेट दिल्याची तारीख, ठिकाण आणि प्रतिक्रिया विभागामध्ये तुम्ही किती घरांना भेट दिली याचा तपशील आकडेवारीसह नोंदवणे आवश्यक आहे. भाषा बदला आणि लॉग आउट. ॲपच्या होम पेजवर गेल्यावर तुम्हाला सुरू कार्य आणि नवीन कार्य दिसतील. त्याचसोबत अगदी वरच्या बाजूला उजवीकडे 3 बिंदू तुम्हाला दिसतील, ज्यावर क्लिक केल्यावर तिथे भाषा बदला, इंग्लिश किंवा मराठी यापैकी पर्याय निवडा. प्रशिक्षण व्हिडिओ आणि लॉग आउट हे पर्याय असतील. तर स्क्रीनच्या शेवटी होम पेज, कार्याची पूर्व माहिती आणि प्रोफाईल हे पर्याय असतील. प्रोफाईल या पर्यायावर क्लिक केल्यावर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो, संपर्क किंवा ईमेल ID ॲड करू शकता किंवा बदलू शकता. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ॲड केलेली किंवा बदललेली माहिती ॲपवर सेव्ह होईल. कार्याची पूर्व माहिती या बटनवर क्लिक केल्यानंतर वरच्या बाजूला असलेल्या सर्च पर्यायामध्ये जाऊन तुम्हाला हव्या असलेल्या विशिष्ट कार्याची माहिती शोधता येईल. तसेच फिल्टर या पर्यायावर क्लिक करून कार्याच्या पूर्ण, अपूर्ण आणि नाकारले यापैकी स्थितीनुसार ती पाहता येईल.
प्रत्येक कार्याच्या नावाखाली त्याची स्थिती अर्थात स्टेटस आणि समाप्तीची तारीख नमूद करण्यात आली आहे। यासह स्वीकारलेल्या, नाकारलेल्या तसंच उर्वरित असलेल्या कार्याची पुनरावृत्ती संख्या तुम्हाला दिसेल। तुम्ही स्वीकृत किंवा नाकारले या बटनवर क्लिक केल्यास त्या कार्याची तारखेसह विस्तृत माहिती तुम्हाला मिळेल। कार्य अपात्र का झाले याची माहिती प्रत्येक कार्याच्या उजव्या बाजूला असेल।